नमस्कार. बघा ना, आज अगदी छान आणि गोड गोड अशी रेसिपी करणार आहोत आपण. याला कुनाफा म्हणतात. काय अहो, आव्हान नाही काहीच नाही, मी आहे ना तुमच्या किचनमध्ये. आपण हीच रेसिपी तव्यावर करणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. इथं मी एक पॅन घेतला आहे आणि गॅस पेटवून आपण त्या पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवूया. त्यात मी टाकला आहे कॉर्नफ्लावर, साखर आणि मिल्क पावडर. सोबत चीज टाकून आपण ते दूध ढवळत राहू. मी त्याच्यात व्हॅनिला इसेन्स टाकला आहे. तुम्हाला जो आवडतो तो फ्लेवर तुम्ही टाकू शकता. आता दुधाला असा दाटसरपणा आला आहे. हे दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण साखरेची चाचणी करू. गरम पाण्यात साखर टाकून ती विरघळीपर्यंत आपण ढवळत राहू. एक तारी पाक नकोय आपल्याला. मी इथं घेतले आहे बारीकसर शेवाळ्या. आता त्याच्यात साजूक तूप टाकून त्या शेवाळ्या चुरगळून घेऊ. एक छोटा पॅन घ्या आणि त्याला साजूक तूप लावून घ्या. बटर लावलं तरी चालेल. मग त्याच्यावर शेवाळ्यांचा एक छान थर देऊन घ्या. त्या थरावर घट्टसर दुधाचा थर पण लावून घ्या. त्याच्यावर ठेवा चीज. बारीक केलेला पिस्ता पण त्याच्यावर टाका. शेवाळीचा एक थर दिल्या गेल्यानंतर हाताने किंवा चमच्याने अगदी असं दाबून घ्या. आता आव्हान नाही, तवा ठेवू आपण गॅसवर आणि त्याच्यावर सिल्वर फॉइल ठेवू. नसला तरी चालेल. मग काय, गॅस कमी करू आणि कुनाफाचा पॅन आपण त्या तव्यावर ठेवू. झाकण ठेवून फक्त 7 मिनिटं. त्याच आकाराचा एक पॅन घेऊन त्याला पण साजूक तूप लावून घेऊ. मग काय, कुनाफाचा पॅन त्या दुसऱ्या पॅनवर आपण उलटा करून घेऊ. एक साइड झाल्यानंतर दुसरी साइड सुद्धा आपण 7च मिनिटं शेकणार आहोत. आता 7 मिनिटं झाल्यानंतर कुनाफा आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. मग त्याच्यावर आपण टाकणार आहोत साखरेची चाचणी. इथे मी टाकले आहे पिस्ता. तुम्ही काजू बदाम पण टाकू शकतात. आपला कुनाफा तयार आहे. अगदी चीजी आणि क्रीमी. रेसिपी छोटी आहे पण भन्नाट आहे चवीला.